नमस्कार मंडळी, आज आम्ही आलो आहोत नीरा आणि करा या दोन नदींच्या संगमावर. बारामतीजवळ सोनगाव या गावी हा संगम आहे आणि इथे सोनेश्वरचं एक प्रसिद्ध मंदिर आहे. नीरा नदी ही भोरजवळ एका पांडवकालीन कुंडामध्ये जे गोमुख आहे त्यातून तिचा उगम झाला आहे आणि करा नदी सासवडच्या आसपास तिचा उगम झालेला आहे आणि या दोन्ही नद्यांचा इथे एक पवित्र संगम होतो आणि हा संगम पुढे जाऊन ही नदी भीमा नदीला जाऊन मिळते आणि हीच पुढे चंद्रभागा म्हणून आपल्या पंढरपूरची प्रसिद्ध नदी आहे. अशा या संगमावर आज आम्ही आलो आहोत. बारामती ही एक अतिशय प्रसिद्ध नगरी आहे. आमच्याच बारामतीतले एक कवी कैलासवासी खंडागळे यांनी या बारामतीसाठी ज्या 4 ओळी लिहिल्या आहेत त्या तुमच्यासमोर आज आम्ही आधी सादर करतो आणि मग आपण आपल्या टॉकला सुरुवात करूया. वाहे पाप हरा करा झुळू झुळू श्री काशी राजापदी, श्री काशी विश्वेश्वर भव्य मंदिरी वसे श्री राम गावामधी. चारी दिशा रक्षती मारुती अन वसे माळावरती तुळजा भवानी ती. कवी मोरोपंत भूषण जिचे ती धन्य बारामती. अशा या बारामतीच्या आम्ही दोघी, मी डॉक्टर दीपाली जाधव आणि डॉक्टर हिमगौरी वेडगावकर, आपल्या सर्वांचं आमच्या या गप्पाष्टक यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. गौरी, आपण आज कऱ्हा नीरेच्या संगमावरती आलेलो आहोत. आपल्या पाठीशी शिवालय अतिशय सुंदर असं आहे आणि नुकताच झालेला झाशीच्या राणीचा जन्मदिवस. अक्षरशः गौरी, हे सगळं वातावरण पाहिलं आणि मला एक स्फुरण चढलेलं आहे. तेव्हा आजच्या आपल्या या एपिसोडच्या सुरुवातीलाच किंवा या एपिसोडमध्ये आपण झाशीच्या राणीबद्दल बोललो तर चालेल का तुला? हो, अगदी निश्चित. आणि नुकतीच झालेली ही झाशीच्या राणीची जयंती जी आहे ती आपल्या सगळ्यांना एक स्फुरण देऊन गेली आहे. म्हणजे ती दरवर्षीच अशी स्फुरण देऊन जाते आणि आपण नव्या जोमानं कामाला लागतो. तर अशी झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्याबद्दल आपण आपल्या प्रेक्षकांना थोडीशी माहिती सांगूया सुरुवातीला. तर झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचं माहेरचं नाव मनकर्णिका तांबे असं होतं. दुसरे जे बाजीराव पेशवे होते त्यांच्या पदरी कामाला असणारे मोरोपंत तांबे आणि त्यांच्या पत्नी भागीरथी तांबे यांची ही सुकन्या. ब्रह्मावर्ताला जेव्हा बाजीराव पेशवे होते त्यावेळेस तांबे त्यांच्या बरोबर होते आणि त्यानंतर काशी इथं हिचा मनूचा जन्म झाला, या मनकर्णिकेचा, म्हणून खरं तिचं नाव मनकर्णिका असं ठेवलं. काशीला ते जरी असले तरी गौरी ते मूळचे सातारचे. हो, धावडशी गावचे हे तांबे कुटुंबीय. पण ते बाजीराव पेशव्यांबरोबर तिकडे असल्यामुळे ते हिचा जन्म काशीला झाला आणि मग ते पुन्हा ब्रह्मावर्तला गेले आणि तिथे होमशाळेमध्ये तिचे वडील काम करू लागले. साधारण वयाच्या, मला वाटतं तिच्या वयाच्या 4थ्या वर्षी तिची आईला देवाज्ञा झाली आणि त्यानंतर तिचे वडील मोरोपंत तांबे यांनी तिचा संपूर्ण सांभाळ केला. आणि दुसरे जे बाजीराव होते, बाजीराव पेशवे, त्यांचे 2 मुलगे म्हणजे नानासाहेब पेशवे आणि रावसाहेब पेशवे, तर यांच्याबरोबर त्यांनी या मनकर्णिकेला सुद्धा स्वतःच्या मुलीसारखं तिला त्यांनी सांभाळलं. तिचा सांभाळ करताना जे जे काही युद्धकला कौशल्य किंवा राजपुत्रांना जे आवश्यक असतं, जे काही शिक्षण, ते सगळं शिक्षण त्यांनी हिला दिलं. म्हणजे तलवारबाजी असेल, घोडे स्वारी असेल, नेमबाजी असेल, अशा अनेक विद्यांमध्ये तिला त्यांनी पारंगत केलं. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे अश्वपरीक्षा. जेव्हा घोडदळ असायचं या सगळ्या राजे महाराजांचं, यातले जे अश्व घोडे असायचे हे घोडे ताकदीचे आणि खूप चपळ आणि खूप स्टॅमिना असलेले असायला हवे. तर अशा घोड्यांचं परीक्षण करणं खूप महत्वाचं असायचं. तर तेव्हा त्या सर्व मुलखामध्ये फक्त 3च माणसांना ही अश्वपरीक्षा करता येत होती. एक म्हणजे नानासाहेब पेशवे, दुसरे म्हणजे बाजीराव पेशव्यांच्या पदरी असलेले जयाजी शिंदे म्हणून एक जण होते आणि तिसरे म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई. म्हणजे इतक्या लहानपणापासून तिला ते अश्वपरीक्षा करता यायची. आणि सगळं श्रेय तिच्या वडिलांना का द्यावं लागेल, कारण आई वेगळी, मुलगी तिला एकटं न ठेवता त्यांनी आपल्या बरोबर पण ठेवलं आणि तिला मुलांच्या बरोबरीनं शिक्षण दिलं की तिला एकटे पण वाटू नये. म्हणून लहानपणापासूनच ती जेवढी ब्रेव्ह होईल, बोल्ड होईल, म्हणजे वडिलांची पूर्ण तिच्यावरती किती लक्ष आणि तिनं दिलेला प्रतिसाद हे खूप महत्वाचं. पण त्याचबरोबर त्यांनी दिलेले संस्कार आणि शिवाय पराक्रम, धाडस, ह्या दोन्हींचाही संगम म्हणजे मनकर्णिका होती. आणि त्या काळात आणखी बाजीराव पेशव्यांच्या पदी त्यांच्या ह्याच्यामध्ये एक बाळंभट देवधर होते.
तर त्यांनी नेमबाजी वगैरे यासाठी जी चपळता यायला पाहिजे त्याच्यासाठी मल्लखांब हे शोधून काढलं. आजकालच्या काळात खूप जण हे मल्लखांब खेळतात. तर त्यात राणी लक्ष्मीबाई ही तरबेज होती आणि वयाच्या साधारण मला वाटते 8व्या वर्षी म्हणजे 1943 साली तिचा विवाह झाशी संस्थानचे राजे गंगाधर पंत नेवाळकर यांच्या बरोबर झाला. झाशीला ती गेल्यानंतर सुद्धा तिथल्या राज्यकारभारामध्ये जेव्हा गंगाधर पंत सगळा सदरेवरचा राज्यकारभार बघायचे तेव्हा त्यांना विशेष तिनं सदरेवर आलेलं आवडायचं नाही. हा, म्हणून मग त्या काळामध्ये तरीही तिनं स्वतःला असं कोंडून न घेता स्वतःचा व्यायाम, स्वतःचा नेमबाजीचा सराव, तलवारबाजी, घोडेबाजी हा सगळा सराव तिनं चालू ठेवला होता. तिनं एकटीनं चालू नाही ठेवला तर तिनं आजूबाजूच्या त्या ज्या राजप्रासादामधल्या ज्या स्त्रिया असतील त्यांना पण तिनं व्यायामाचे धडे दिले, त्यांना पण नेमबाजी शिकवली. जणू काही नियतीनं तिला पुढेच्या काळासाठी तयार केलं आणि तिनं त्याचबरोबर स्वतःच्या सख्यांना पण तयार केलं. याच्यामध्ये एक आहे की गौरी, मला जाणवतं की तिच्यामध्ये असलेलं सामंजस्य, ती पतीशी असं भांडत बसली नाही की तुम्ही मला का नाही बोलवत किंवा ती कुढतही बसली नाही. तर तिनं स्वतःची जी ओजस आहे वृत्ती ती तिनं तर मोठी म्हणजे डेव्हलप केलीच, पण त्याचबरोबर तिनं ते पण आजूबाजूच्या सख्यांना पण तेवढं तयार केलं. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे नुसत्या सख्या राजप्रासादातल्या नव्हे तर आजूबाजूच्या ज्या स्त्रिया होत्या की ज्यांना कुठे काही फार आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर ऍक्सेस नसतो, अशा स्त्रियांना सुद्धा तिनं ह्या सगळ्यासाठी तयार केलं. आणि मग पुढे तिला म्हणजे झाशी संस्थानला खूप आनंद झाला कारण पुढे तिला एक बाळ झालं. झाशी संस्थानला वारस मिळाला दामोदर, पण दुर्दैवानं तो 3 महिन्याचा असताना त्याचं निधन झालं. आणि गंगाधर पंत हे मुळातच तिच्यापेक्षा वयाने बरेच मोठे होते आणि थोडेसे आजारी असायचे आणि या प्रसंगाने गंगाधर पंतांनी खरं तर हाय खाल्ली. आणि म्हणून मग त्यांचेच जे एक रिलेटिव्ह होते म्हणजे भावकीतले त्यांच्या की वासुदेवराव नेवाळकर यांचा मुलगा आनंदराव याला त्यांनी दत्तक घेतलं आणि पुढे त्याचंही दामोदर असं नामकरण केलं. आणि मला वाटते 1852 साली गंगाधर पंतांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर मग झाशी संस्थानचा कारभार राणीकडे आला. मनकर्णिकाचं नाव लग्नानंतर लक्ष्मीबाई झालं आणि ते तिनं खऱ्या अर्थाने तिनं सार्थ केलं राणी लक्ष्मीबाईंनी. कारण तिनं काय केलं की पतीच्या मृत्यूनंतर जो काही पोरकेपणा तिच्या प्रजाजनांमध्ये आला होता तो तिनं पूर्णतः घालवला. त्यांच्यामध्ये व्यवस्थिती सतत मिक्स होत होती. आणि दुसरी गोष्ट अशी की वैधव्य आल्यानंतर खचून न जाता उलट मी एक विधवा स्त्री आहे तेव्हा इतरांनी कोणी काही म्हणजे वेगळं काही वागू नये किंवा स्वतःच्या स्त्रीत्वाचं रक्षण व्यवस्थित व्हावं यासाठी तिनं गौरी पुरुषी वेश परिधान करत होती. हे जे आहे तिचं स्वतः जे स्त्रीत्व अबाधित ठेवण्याचा तिचा जो तो निर्णय क्षमता तो अतिशय मला छान वाटतं. काळाच्या पूर्वी तिनं जो निर्णय आणि हा निर्णय घेताना किती तिनं दिशांनी विचार केला असेल आणि त्या काळामध्ये अशा पद्धतीनं स्वतःला पुरुष वेश घालून वावरायचं एका राणीनं हे खरं तर अवघड होतं पण हे तिनं करून दाखवलं. कारण तिचं वागणं जे होतं मृदू आणि ज्यावेळेस ती सगळ्या राजप्रासादाच्या स्त्रियांशी तिचं जे काही संघटन होतं ते तिला आपली वाटत होती त्यामुळे ते सगळं झालं. म्हणजेच काय की समजा तुमच्याकडे नेतृत्व आलं तर तुम्ही स्वतःच्या तोऱ्यात न राहता जेव्हा तुम्ही इतरांना आपले वाटता तेव्हा तुमचे फॉलोअर्स तयार होतात. हा जो गुण आहे तो प्रत्येकाने घेण्यासारखा आहे. म्हणजे त्यानंतर डलहौसीनं सगळी संस्थानं खालसा करायला सुरुवात केली. म्हणजे तसा त्यांनी हेच काढला होता काय म्हणायचं त्याला एक त्यांचा फतवा काढला होता आणि तिचे खरं तर इंग्रजांशी चांगले संबंध होते त्यामुळे तिला असं वाटायचं की आपलं संस्थान हे खालसा होणार नाही. कारण तिनं ज्यावेळी दत्तक विधान जे झालं तर त्यावेळेस इंग्रज अधिकाऱ्यांना पण पाचारण केलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी अगदी सॉफ्ट कॉर्नर दिला होता की बाबा आम्ही असं काही करणार नाही आहोत. पण तरी त्यांनी नंतर ते दत्तक विधान नामंजूर ठरवलं आणि फतवा काढला. हिला इकडे वाटत होतं की नाही होणार आपलं खालसा. तिचा पत्रव्यवहार चालू होता इंग्रजांशी पण तरी सुद्धा शेवटी व्हायचं तेच झालं आणि इंग्रजांनी झाशी संस्थानही खालसा केल्याचं राजपत्र हे झाशी संस्थानच्या लोकांना उद्देशून पाठवून दिलं. आणि त्यावेळेस मग राणीला त्या गडामधून बाहेर पडून गावामध्ये झाशी या नगरामध्ये तिला एक राहायला राजवाडा दिला. तिला मला वाटते 5,000 रुपयाची काहीतरी पेन्शन वगैरे त्या काळात त्यांनी दिली. परंतु राणी या सगळ्यांना खूप खचली होती. म्हणजे तिच्या मनाला हे सगळं कुठेतरी खूप त्रास देऊन गेलं होतं आणि त्या काळामध्ये मग
काय झालं नेमकं 1857 हे साल सुरू झालं आणि संपूर्ण भारतभर ब्रिटिशांविरुद्ध उठावाला सुरुवात झाली. सर्वसामान्य माणूस सुद्धा तेव्हा पेटून उठला होता. असंच झाशीमध्ये झाशीच्या त्या किल्ल्याला आणि त्या सगळ्या राजप्रासादाला वाचवण्यासाठी तिथल्या फक्त 35 लोकांनी ब्रिटिशांना झाशीतून पळवून लावला. अक्षरशः इतका तो उठाव त्यांनी पेलला होता जबरदस्त. आणि त्यानंतर मग झाशीची राणी पुन्हा किल्ल्यामध्ये राहायला गेली. पुन्हा सगळं एकतर पैसा सगळा तिथला संपला होता, सगळं विखुरलं होतं. प्रश्नांची समस्यांची मालिका तिच्याजवळ होती. आणि मग ते तिनं परत राज्यकारभाराला सुरुवात केली. तिच्या वडिलांना खजिनदार नेमलं, जवळची माणसं जी होती त्यांना वेगवेगळी पदं दिली. त्यानंतर ज्यांनी इंग्रजांविरुद्ध बंडखोरी करून हे सगळं घडवलं त्यांनाही तिनं अनेक पदं दिली. तिथल्या लोकांना तू मगाशी ते म्हटलीस ना, जसं की लोकांमध्ये तिनं खूप आत्मीयता. आणि तिनं काय केलं माहितीये का त्यावेळेस, की मराठी भाषिक लोकांमध्ये संघटन येण्यासाठी त्या काळामध्ये मराठी नाटकांचे प्रयोग त्या किल्ल्यावरती करून आणले. म्हणजे तिनं भाषेशी सुद्धा प्रामाणिक राहिली गौरी ती. म्हणजे तिनं किती गोष्टी हे केल्या. त्यानंतर ती स्वतः विधवा असूनही तिनं हळदी कुंकवाचे अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं की जेणेकरून सगळ्या स्त्रिया कशा एकत्र येतील. आणि कोणीही म्हणजे त्याला इतका चांगला प्रतिसाद मिळाला तिच्या त्या सगळ्या या गोष्टींना. दुसरी आणखीन एक महत्वाची गोष्ट मला सांगायची की खजिना लुटला होता, अनियमित दुर्लक्ष झालं होतं सगळ्या प्रजेकडे आणि असंख्य लोक थंडीनं कुडकुडत असायची. तेव्हा राणी रात्रीच्या वेळेला आपल्या काही म्हणजे सेनापती वगैरे यांच्या समोर ते फिरायची आणि गोरगरिबांना अन्न तुम्ही जेवलात का ही चौकशी करायची. त्यानंतर तिनं अनेक जणांना गरम कपडे उलनचे म्हणजे दिले. म्हणजे त्यामुळे त्यांना काय वाटलं की आईसारखी ती आहे. त्यामुळे लहान वय, किती वय होतं ग तिचं त्यावेळी? 22च्या आसपास. म्हणजे ती गेली 16-23 वर्षाची असताना. म्हणजे त्यावेळेस तिचं वय हार्डली 20 वगैरे असेल. इतकं तिच्यामध्ये ते कर्तृत्व होतं. आणि यानंतर मग 1858 मध्ये सुरुवातीलाच ह्युरोज यानं झाशीवरती तो सगळं सैन्य घेऊन पुन्हा खालसातीला करण्यासाठी परत चालून आला. म्हणजे एक प्रकारे त्यांनी तिला फसवलं थोडक्यात. म्हणजे तिनं सगळं पुन्हा उभं केलं आणि पुन्हा इंग्रजांनी ते खालसा करण्यासाठी ते चालून आला. आणि त्यावेळेस मला वाटते 11 दिवस तो गड ती तरीही ते लढत होती. म्हणजे त्यांनी 9 दिवस पर्यंत कणखरपणाने लढली अगदी. आणि त्यानंतर काय झालं की साधारण त्यांचा दक्षिणेकडचा बुरुज जो आहे, दक्षिणेकडची तोफ रिकामी झाली आणि ती भिंत पूर्ण कोसळली. पण राणीचं इतकं ते नेतृत्व आणि संघटन होतं की त्या रात्रीमध्ये जेवढ्या कोणी स्त्रिया होत्या त्या सगळ्यांनी ती भिंत रात्री बांधून काढली. म्हणजे विटा वाहणं, चुना आणणं, म्हणजे किती हे. आणि त्याही दरम्यान अजून काय झालं, जो म्हणजे तोफगोळे फेकणारा जो खुदा बख्श म्हणून तिचा एक खूप अत्यंत निकटवर्ती असा जो सैनिक होता तो मारला गेला. त्यानंतर तिच्या 2 महत्वाच्या तोफा होत्या, एक घनगर्द भवानी शंकर म्हणून आणि एक कडक बिजली. या 2 तोफा निकामी झाल्या. आणि त्या तोफा चालवणारा जो घौसे खान म्हणून जो तिचा सरदार होता तोही या लढाईमध्ये मारला गेला. आणि त्यानंतर मग ती थोडीशी त्या ह्याच्यात खचली होती. आणि पण शेवटी तिनं हे सगळं झाल्यावरती तिथून म्हणजे निघून जायचं ठरवलं रातोरात. आणि मग ती सैन्यानीशी गडाच्या मागच्या बाजूनी 200 सैनिक घेऊन ती ग्वाल्हेरला गेली. तिथे तिनं आधीच तात्याटोपेंशी बोलणं झालं होतं, पेशव्यांशी बोलणं झालं होतं. पण बघ ना, जाताना 200 सैनिक, घोडदळ, अनेक शस्त्रास्त्र असं घेऊन जाऊन जे तिथे इंग्रज आजूबाजूला एवढा पहारा असताना सुद्धा ती कशी निसटली असेल आणि केवढं ते प्रशिक्षण सगळं दिलं असेल. आणि गौरी ते झलकारी बद्दल सांग ना, की ज्यावेळेस ती तिथून गेली 200 सैनिकांना. नाही ते आपण बोलूच झलकारी बद्दल तर आपण बोलूच. म्हणजे झलकारीनंच पुढचा सगळा जो भाग होता, पुढच्या बाजूनं जे इंग्रजांशी युद्ध चालू ठेवलं होतं ती पळून जास्त हे झलकारी बाईनं केलं होतं. तिचा मृत्यूही खरं तर त्याच्यातच झालाय. आपण बोलू पुढच्या भागात झलकारी बाई बद्दल. आणि मग नंतर इंग्रजांशी ग्वाल्हेरला युद्ध झालं. मग तिथे एक इंग्रज सैनिक जो होता तो आला आणि त्यानं हिचे सगळे सरदार मारायला सुरुवात केली. आणि सरदारांचं एक मात्र होतं, सरदार इतके आजूबाजूला असायचे की ते रॉड्रिक्स, त्याचं नाव रॉड्रिक्स, कॅप्टन रॉड्रिक्स, तर तो त्याला तिच्या जवळ जाऊच पोहोचूच द्यायचे नाही, इतके ते सैनिक तयार होते. आणि असं एक एक मारत मारत ती गेली. आणि ह्युरोजनं परत एक उंटांचा ताफा तो घेऊन आला.
आणि ताज्या दमाची ती सगळी आली ती कुमक त्यामुळे. आल्यानंतर लक्ष्मीबाईच्या लक्षात आलं की आपण ह्यांना तोंड देऊ शकत नाही आणि म्हणून मग तिनं तिच्या सैनिकांना आज्ञा दिली, चलो निकलो. आणि हे जेव्हा तिनं म्हटलं आणि ती हळूहळू करत म्हणजे त्या रॉड्रिग्सला कळायच्यात एक एक करत सैनिक निघत होता, म्हणजे एकदम सगळे गेले नाहीत. आणि काही काळानं त्याच्या लक्षात आलं की हीच झाशीची राणी आहे जी लढती, इतका वेळ होती ती. आणि मग त्यांनी सैनिकांना आज्ञा दिली की तिला पकडा. पण त्याचं डोळ्याचं पातळ लवतंय ना लवतंय तोपर्यंत झाशीची राणी तिथून निसटलेली होती आणि जवळजवळ एका मैलाचं अंतर तिनं कापलेलं होतं. इथे तिचं मल्लखांबाचं प्रशिक्षण आणि त्याची चापल्य जी आहे ना ते आपल्याला रिफ्लेक्ट झालेलं दिसतं. आणि मग तरी त्यांनी मग ओढा लागला तिचा. तर नेहमीचा बादल नावाचा जो घोडा होता, बादल आणि पवन असे घोडे होते, ते नव्हते त्या दिवशी. दुसरा घोडा होता तो. हे घोडे कसे एका टापेमध्ये ओढा पार करायचे, पण ह्या घोड्याला ते जमत नव्हतं. आणि तेवढ्यात इंग्रज सैनिक आले. त्यांनी तिच्या पहिल्यांदा डाव्या बाजूला कमरेत वार केला, तिच्या छातीत वार केला. आणि तरीही ती त्वेषानं लढत होती, दोन्ही हातात 2 तलवारी आणि घोड्याचं जी दोरी तिच्या तोंडात. अशा पद्धतीनं ती त्या रॉड्रिक्सची आणि त्याच्या लोकांशी लढत होती. पण नंतर एक घणाघाती घाव तिच्या डोक्यात बसला, तिचं डोकं फाकलं, रक्त येऊ लागलं, तिला संपूर्ण डोळ्यासमोर अंधारी आली. तरी सुद्धा ती लढत होती. फक्त तिचे घाव त्यामुळं वर्मी बसत नव्हते आणि एका क्षणी ती खाली कोसळली घोड्यावरनं. आणि मग तिच्या सैनिकांनी तिला पटकन उचललं आणि तिथल्या एका मंदिरामध्ये नेलं. आणि मग तिथे तिचे काही शेवटच्या क्षणांबद्दल आपण नंतर चर्चा करू. आणि तिथे खरं तर तिचा मृत्यू झाला. असं हे सगळं राणी लक्ष्मीबाईचं खरं तर संपूर्ण आयुष्य आहे. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या बारामतीतली आपली एक मैत्रीण ही या राणी लक्ष्मीबाईच्या वंशातली आहे. हे एक आपल्यासाठी खूप अगदी महत्त्वाचं, अनेक जणांना आश्चर्य वाटेल असं एक हे आहे, व्यक्तिमत्व आपल्या बारामतीत आहे. आणि तिचा आपण एक आता आधी छोटासा बाईट बघूया तिने आपल्यासाठी पाठवलेला. नक्कीच बघूया. नमस्कार, मी डॉक्टर सौ रेवती राहुल संत. लौकिक अर्थाने एक ENT सर्जन आहे, पण माझ्यासाठी माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि अभिमानास्पद गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. मणिकर्णिका तांबे म्हणजेच रणरागिणी राणी लक्ष्मीबाई, झाशी की राणी, आज भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासामध्ये जिने आपल्या कर्तृत्वाने आणि पराक्रमाने स्वतःचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं, त्या राणी लक्ष्मीबाईच्या वंशामध्ये मला माझं नाव लावता येतं ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. ज्या तांबे कुटुंबामध्ये, जे महाराष्ट्रातील एक कऱ्हाडे ब्राह्मण कुटुंब होतं, त्या तांबे कुटुंबामध्ये वाराणसी येथे या मणिकर्णिकेचा जन्म झाला. तांबे कुटुंबातलं मणिकर्णिका ही 15व्या पिढीतली. तर पुढे हे कुटुंबीय पुन्हा महाराष्ट्रात स्थायिक झाले आणि मग माझे आजोबा म्हणजे श्री राजाराम हरी तांबे हे ह्या पिढीतले, ह्या वंशावळीतले 19वी पिढी. माझी आई म्हणजे माहेरची कुमारी शोभा राजाराम तांबे ही 20वी पिढी आणि सध्या तिचं नाव आहे सौ ज्योतिप्रकाश शेंद्रे. तर मी म्हणजे डॉक्टर सौ रेवती राहुल संत ह्याच घराण्यातली 21वी पिढी. ह्या रणरागिणीचं रक्त माझ्याही नसानसांमध्ये भिनतंय ही माझ्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आणि ही गोष्ट आज तुम्हाला सांगायला मला खूपच आनंद होतोय. धन्यवाद. तर ही आमची मैत्रीण रेवती संत, डॉक्टर रेवती संत. ही नाक कान घसा तज्ज्ञ आहे, सर्जन आहे, ENT सर्जन आहे. अतिशय सुंदर असं काम ती बारामतीमध्ये करते. उत्कृष्ट ती कथक नृत्यांगना आहे. आणि या सगळ्यापेक्षा मला रेवतीचं जे वैशिष्ट्य वाटतं ते म्हणजे राष्ट्रसेविका समितीच्या माध्यमातून ती गेले 10 वर्ष पाडवा ते रामनवमी या 9 दिवसामध्ये रामकथा सगळीकडे जाऊन सांगते. तिला रामायण अक्षरशः पाठ आहे संपूर्ण. तर ते ती जाऊन एक सुंदर कार्य करते. कोविड पॅन्डेमिकच्या काळात सुद्धा तिनं फेसबुक लाईव्हद्वारे जवळजवळ 60 पेक्षा जास्त एपिसोड करून ही कथा पुरुषोत्तमाची लोकांपर्यंत पोहोचवली. खरोखरच झाशीच्या राणीचं रक्त हे ते कोविड योद्धा तिच्या नसानसात आहे आणि ते ती काम करती. रेवती, आम्ही दोघीही तुझ्या खूप आभारी आहोत, कारण तू तुझ्या व्यस्त शेड्यूल मधून तुझा एक हा छान आणि टू द पॉइंट असणारा व्हिडिओ आम्हाला पाठवलास आमच्या प्रेक्षकांसाठी.
एवढं बोलून आज आम्ही इथे थांबतो आणि पुढच्या भागात झाशीच्या राणीविषयी आणखी नवी माहिती. धन्यवाद. धन्यवाद श्रोते हो. मी प्राध्यापक डॉक्टर दीपाली जाधव आणि माझी मैत्रीण डॉक्टर हिमगौरी वडगावकर आपल्या समोर गप्पाष्टकच्या माध्यमातून अनेक अतिशय महत्त्वाच्या अशा माहितींचा खजिना आपल्या समोर उलगडत आहोत. आपल्याला आमचा हा कार्यक्रम कसा वाटतो आहे ते आम्हाला जरूर कळवा. आवडला असल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.